हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कशा आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर मी ते काजू करी बनवणार आहे, त्याच्यामुळे ते सगळं साहित्य घेतलेलं आहे. टोमॅटो घ्यायचे आहेत छोटे 2, परत कांदा घ्यायचा आहे 2, परत 1 वाटी काजू, परत अर्धी म्हणजे पाऊण वाटी म्हणजे भिजायला घालण्यासाठी काजू ग्रेव्ही करण्यासाठी. नंतर त्याच्यामध्ये जिरं, धना पावडर, तिखट, कसुरी मेथी, अद्रक लसूणची पेस्ट आणि परत पनीर मसाला असं घ्यायचं आहे. आणि जे आपण काजू घेतलेले आहेत ना 1 वाटी, ते ना असे तुकडे करून घ्यायचे किंवा अख्खे टाकले तरी चालतील. तर मी असे अर्धे अर्धे तुकडे करून घेतल्यात. तेलामध्ये आणि तूप आणि तेल आहे त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. परत त्याच्यामध्ये जाणार आहे जिरं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि लालसर होईपर्यंत तो चांगला भाजून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि ती पण त्याचा कच्चापणा म्हणजे जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे छान असा कांदा. नंतर मग याच्यामध्ये जाणार आहे हळद टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं. नंतर तिखट आणि धना पावडर हे टाकून घ्यायचं आणि कसुरी मेथी हे सगळं टाकल्यानंतर छान असं हलवून घ्यायचं आहे, चांगलं परतायचं. आणि नंतर मग जे आहे ना पेस्ट वगैरे टाकायची आहे किंवा थोडंसं पाणी ओतून आहे ना छान असं परतायचं आहे. तर सुट्टी होती, सुट्टी दिवशी मी भाजी करायला घेतलेली, कारण की चला म्हणलं वेगळं काहीतरी करूया. ते मसाले टाकून चांगलं परतलं की त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि 2-3 मिनटं ते पण चांगले मसाले, कांदा आणि मसाला ना चांगला परतून घ्यायचा आहे छान असा. तो परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण नंतर टोमॅटोची ग्रेव्ही टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान असं परतलं आहे तेल सुटेपर्यंत. नंतर टोमॅटोची जी बनवलेली ग्रेव्ही आहे ना ती टाकून घ्यायची. तर मग अशी मी टोमॅटो दाखवले ना चिरलेले, त्याचीच मी ग्रेव्ही बनवलेली आहे, तर ती टाकून घ्यायची. खूप छान असे टोमॅटो पिकलेले होते त्याच्यामुळे लाल लाल अशी ग्रेव्ही झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप छान लागते ही भाजी, मुलांना तर खूप आवडती. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. थोडंसं काजू महाग असतात पण कधी तर करायला काय हरकत आहे, खूप छान लागती. आणि नंतर चांगलं तेल सुटेपर्यंत ते पण परतून घ्यायचं. मीठ टाकायचं थोडंसं चवीप्रमाणे आणि नंतर ते आणखी एकदा परतून घ्यायचं. नंतर जे काजू होते ना भिजवलेले गरम पाण्यात, तर ते अर्धा तास मी भिजवून घेतलेले होते, तेच परत छान असे ग्रेव्ही करून त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. तर काजूच्या भाजीला काजूचीच ग्रेव्ही वगैरे केली जाते. नंतर थोडंसं मीठ टाकायचं आणि छान असं तेल सुटेपर्यंत ते थोडंसं हलवायचं आहे. आणि नंतर त्याच्यावर छान असं हलवून झालं की म्हणजे कसं काजूची पेस्ट खाली चिकटते त्याच्यामुळे सारखं हलवत राहायचं. परत मी आहे ना इथं पनीर मसाला टाकला आहे, छान असं हलवून घेतलं. आणि नंतर आपल्याला 5-6 मिनटं आहे ना थोडंसं पाणी ओतून आहे ना 5-6 मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे. आणि छान अशी ती जी आहे ना ग्रेव्ही ती छान वाफली जाते आणि त्याला तेल सुटतं. मग छान भाजी लागते, कच्चापणा निघून जातो. तुम्ही बघू शकता कमी गॅसवर ना ताट ठेवून ती वाफवायची आहे. परत आणखी एकदा मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे, कारण आपण त्याच्यात पाणी ओतलं आणि काजूची ग्रेव्ही त्याच्यामुळे थोडं आणि मीठ टाकून घ्यायचं. आणि आता मी त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे. तर 5-6 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं, आधनंमधनं थोडं हलवायचं. आणि नंतर त्याच्यामध्ये मी लास्टला काजू टाकून घेतलेत, कारण काजू एवढं शिजायला वेळ नाही लागत, पण छान लागतात त्याच्यामुळे. आणि ही अशी 2-3 मिनटं न झाकता म्हणजे थोडीशी उकळी काढून घ्यायची आणि नंतर त्याला खूप छान असं तेल सुटतं. नंतर मी याच्यामध्ये ना कोथिंबीर वगैरे टाकून घेतली आहे, तुम्ही बघू शकता. तर लास्टला टाकायची कोथिंबीर वगैरे. खूप छान भाजी होते आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा. तर हे बघा अशी झालेली आहे, झाली ना हॉटेलसारखी. नंतर मी सगळं आवरल्यानंतर मी आले होते मार्केटमध्ये. तर जवळचंच मार्केट आहे, तिथे गेले होते. तर हळदी कुंकाचं थोडं मला सामान घ्यायचं होतं. यांच्या गाडीला चाक पण बसवायचं होतं, कारण ते खराब झालं होतं. नंतर थोडंसं मार्केटमध्ये गेले, हळदी कुंकाचं वाण वगैरे घ्यायचं होतं. पण खूप सारे प्लॅस्टिकचेच भांडे वगैरे होते, पण मला जास्त प्लॅस्टिक नाही आवडत. पण विचार केला काय घ्यायचं. तर चला म्हणलं तुम्हाला मी नंतर दाखवेलच काय घेतलं ते. आणि ते तुम्ही बघू शकता काचेची विचेची सगळी काय काय छोट्या हे होत्या. नंतर मी तिथून निघाले आणि आम्ही थोडंसं ना स्मार्ट बाजारमध्ये आलो होतो, थोडं सामान घ्यायचं होतं त्याच्यामुळे ते घेतलं. आणि नंतर आम्ही घरी निघणार होतो. घरी निघताना ह्यांची गाडी परत ह्यांना ना गाडी वॉश करायची होती. मग परत तिथे थांबलो. तर सुट्टीचा दिवस कसा जातो ना कळतच नाही.
काय काय कामं निघतील काय सांगता येत नाही. मग गाडी वॉश करून घेतली छान अशी. नंतर मी थोड्या वेळ तिथं वेट केलं. नंतर आम्ही घराच्या जवळच होतं, घरी आलो. मुलांना थोडा खाऊ वगैरे आणलेला होता, तुम्ही बघू शकता. थोडंसं आणलेलं त्यांना वेगळं, केक वगैरे पाहिजे होता म्हणून. आणि बेकरीमध्ये गेलोच होतो, तर खूप दिवसांनी खारी पॅटीस आणलं होतं. खूप दिवसांनी मी तर खाणार होते. छान लागतं हे. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी टेस्ट होती, पण ही छान होती ह्याची टेस्ट. आणि श्रेया तेच काढत होते. तर कसं बाहेर गेलं की मुलांना वाटतं की खाऊ वगैरे आणावं, त्याच्यामुळे आम्ही बाहेर गेलो ना थोडंसं मुलांना पण खाऊ आणतो. तर आम्ही हे खाल्लं आणि नंतर श्रेयाने ना मला हळदी कुंकासाठी छान असं डेकोरेशनचं करून दिलेलं आहे. तिला खूप आवडतं. नंतर मी जे आहे आमच्या सोसायटीमध्ये एका फ्रेंडनी ह्यांच्या गाडी आणली होती, तेच आम्ही पूजेला गेलो. तर तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.